नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं आणि व्ह्यूअर्सचं हार्दिक स्वागत करून आज फार न वेळ घालवता महत्त्वाच्या विषयावरती येऊया। बऱ्याच वेळा पाठीमागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण नीटच्या परीक्षेच्या अगोदरच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्या सर्व गोष्टी पालकांच्या लक्षात येत नव्हत्या। वास्तविक पाहता विद्यार्थी गेल्या 2 वर्षापासून अभ्यासामध्ये मग्न आहेत, व्यस्त आहेत। त्यामुळे पालकांना बऱ्याचशा गोष्टी काढून ठेवा असं मी सांगितलेलं होतं। त्याच्यामध्ये नॅशनॅलिटी, डोमिसाइल सर्टिफिकेट सर्वांनी काढून ठेवा, त्याची व्हॅलिडिटी लाईफ टाईम असते। तुम्हाला कधी एकदा काढलं की ते आयुष्यभर काढण्याची आवश्यकता नाही असं मी तुम्हाला सर्वांना सांगत होतो। त्याचबरोबर बऱ्याच वेळा कास्ट सर्टिफिकेट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना OBC, SC, ST आणि SBC, SEBC त्याचबरोबर VJ, NT 1, 2, 3 या प्रकारच्या सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला जायचं असतं त्यावेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रीमी लेयर हे तिन्ही सर्टिफिकेट लागत असतात। ह्या सर्व गोष्टी आपल्याला सर्वांना सांगत आलेलो आहे, परंतु NTA नीटचा फॉर्म भरत असताना हे नॅशनल लेवलचं सेंट्रल प्रोसेस असल्यामुळे या ठिकाणी मात्र एकूण 5च कॅटेगरी असतात। ओपन, EWS, OBC, SC आणि ST। OBC कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र राज्यामधील OBC, SBC आणि VJ, NT 1, 2, 3 अशा प्रकारच्या 6 कॅटेगरीचं एकत्रित मिळून OBC मध्ये रूपांतर होत असतं। वास्तविक या सर्व महाराष्ट्र राज्यामधल्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट आपण सर्वांनी काढून ठेवलेलं असेल। कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे कंपल्सरी आहे, त्याचबरोबर नॉन क्रीमी लेयर सुद्धा असलं पाहिजे। या तिन्हीमधील एकही सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्हाला आपल्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला जाता येत नाही। परंतु सध्याच्या मितीला जो NTA नीटचा फॉर्म भरत असताना मात्र या सर्व विद्यार्थ्यांसाठी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। आता बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडे सेंट्रलचं कास्ट OBC सर्टिफिकेट म्हणजे 9 नंबर फॉर्म जो आहे तो बऱ्याच वेळा अप्लाय केलेला नसतो। ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागे ह्या सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेटसाठी मात्र आपल्याला व्हॅलिडिटी 1च वर्ष असतं। महाराष्ट्र स्टेटसाठी लागणाऱ्या 3 पेपरमध्ये कास्ट सर्टिफिकेटली व्हॅलिडिटी लाईफ टाईम असते। नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेटसाठी 3 वर्षाची व्हॅलिडिटी असते आणि कास्ट व्हॅलिडिटीची व्हॅलिडिटी लाईफ टाईम असते। परंतु सेंट्रलचं एकच सर्टिफिकेट असतं, 9 नंबर फॉर्म असतो, त्याला फॉर्म नंबर 9 म्हणतात। या मात्र सेंट्रल OBC सर्टिफिकेटसाठी मात्र एकच फॉर्म असतो। काही काळापूर्वी ते 3 पानी पण होतं, ते सर्व एकच आहे। 9 नंबरच्या फॉर्ममध्ये OBCचं जे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आहे, OBC सर्टिफिकेट आहे, ह्या सेंट्रल OBC NCL साठी एकच प्रमाणपत्र आहे। कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रीमी लेअरसाठी एकच सर्टिफिकेट आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी आवश्यक नाही। त्यामुळे हे सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांनी इकडे अपलोड करायचं आहे। आज आपण फक्त OBC या सर्टिफिकेटबद्दल संदर्भात आपण चर्चा करत आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्रातले सर्टिफिकेट आहेत परंतु सेंट्रलचं सर्टिफिकेट नाही, अशा विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं सर्टिफिकेट गेलं जुनं जरी असेल तरी त्याच्यावरचा नंबर करून ते अपलोड करायचं आहे। पाठीमागे मात्र अपलोड करण्याची आवश्यकता नव्हती, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता नव्हती, पण मात्र आत्ता कास्ट सर्टिफिकेट आपल्याला सगळ्यांना अप्लाय करावं, अपलोडसुद्धा करायचं कंपल्सरी ठेवलेलं आहे। त्याचबरोबर सेंट्रलचं कास्ट OBC सर्टिफिकेट विथ NCLचं एक सर्टिफिकेट येतं, त्याची व्हॅलिडिटी 1च वर्ष असते। मग गेल्या वर्षी जर 1 एप्रिल 2024च्या नंतर काढलेलं जर समजा सेंट्रलचं OBC सर्टिफिकेट असेल तर ते आत्ता सध्या चालू शकतं, त्याच्यावरचा नंबर पण तुम्ही टाकू शकता आणि ते सर्टिफिकेट अपलोडसुद्धा करू शकता। वास्तविक एखाद्या काही विद्यार्थ्यांचं 2 वर्षापूर्वीचं जर कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं असेल तरीसुद्धा ते सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करू शकता आणि त्याच्यावरचा नंबर त्याच्यामध्ये अपलोड करू शकता। परंतु ज्यांनी आपल्याला सेंट्रलचं OBC सर्टिफिकेट आजपर्यंत काढलेलंच नाही अशा विद्यार्थ्यांनी मात्र अप्लाय केलं आणि त्याचा जो रिसिप्ट नंबर आहे, पावती नंबर जो आहे तो जर त्या ठिकाणी टाकला तरीसुद्धा चालतो। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रलमध्ये एम्स, जिपमर सारख्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा नाही, म्हणजे तेवढे मार्क्स पडणार नाहीत, आपल्याला 670-80च्या वरती मार्क पडणार नाहीत असं वाटत असेल किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये MBBS BDS साठी आपल्याला प्रोसेसमध्ये जायचंच नाही
त्या अशा विद्यार्थ्यांनी ओपनमधून फॉर्म भरला तरी चालू शकतो. आणखी महत्त्वाचा टॉपिक असा आहे की एकदा OBCमधून फॉर्म भरला तर त्या विद्यार्थ्याला ओपनमध्ये येऊ शकतो, परंतु जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला तर मात्र OBCमध्ये जाता येत नाही. एक्झाम्पल, आत्ता सध्याच्या मितीला आपल्याकडे OBC सर्टिफिकेट नाही, म्हणून आपल्याकडे समजा OBCचं सर्टिफिकेट जर स्टेटचं असेल तरी ते सुद्धा अपलोड केलं तरी चालेल आणि त्याच्यावरचा नंबरसुद्धा वरती टाकला तरी चालू शकतो. परंतु वास्तविक पाहता हे चूक आहे, पण तरीसुद्धा आता सध्याच्या मितीला NTA ते आपल्याला चालू शकतं. मात्र MCCचा ऑल इंडिया कोट्याचा सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला सेंट्रलचं कास्ट OBC NCL सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे. आत्तासुद्धा ते आवश्यक आहे. ज्यांना शक्य आहे अशा लोकांनी काढून घ्या. कदाचित जुनं असेल तरी ते अपलोड करा, कदाचित स्टेटचं असेल OBC सर्टिफिकेट तरीसुद्धा ते अपलोड केलं तरी चालू शकतं. जुनं असेल तरी अपलोड करू शकता. त्याचबरोबर अप्लाय केलेलं असेल आणि त्याची जर सर्टिफिकेट आपल्याकडे पावती मिळाली असेल तर तीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आणि ती पावतीसुद्धा अपलोड करू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं नाही किंवा करायचंही नाही किंवा सेंट्रलमध्ये ओपनमधून फॉर्म भरला तरीसुद्धा त्यांची जी सगळी कॅटेगरी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये MBBS पासून फिजिओथेरपीपर्यंत वापरण्यासाठी त्यांच्याकडे इतर सगळे सर्टिफिकेट जर असतील तर त्यांनी ओपनमधून फॉर्म भरला तरी चालू शकतो. एकंदरीत OBC NCLच्या संदर्भामध्ये सेंट्रल जी काही नीटची प्रोसेस आहे, नीटचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया, या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये आजपर्यंत पाहण्यात येण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक या ठिकाणी येतो तो म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समध्ये फोटो जो काही पासपोर्ट साईजचा, त्याचबरोबर पोस्टकार्ड साईजचा फोटो एक आपल्याला आवश्यक आहे आणि आपली सिग्नेचर विद्यार्थ्याने एका कोऱ्या पेपरवरती सिग्नेचर करून देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 10 हाताचे बोटाचे ठसे एका पेपरवरती काढून राईट अँड लेफ्ट थंब आणि फिंगर इम्प्रेशन पण आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि ईमेल ID 2 पाहिजेत आपल्याला, एक आणि दुसरासुद्धा. त्याचबरोबर 10th मार्कशीट आणि 10th पासिंग सर्टिफिकेट, त्याचबरोबर 12वीची इन्फॉर्मेशन, 11वीची पण थोडी इन्फॉर्मेशन मागितलेली आहे. त्याचबरोबर आपलं डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि आधार कार्ड, या सर्व गोष्टी आपल्याला नितांत गरजेच्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्या आणि कास्ट सर्टिफिकेट तर महत्त्वाचं आहेच आहे. OBC या कॅटेगरीसाठी संपूर्ण प्रक्रियेमध्ये किंवा या फॉर्म भरण्यामध्ये जे काही आपल्याकडे शक्य आहे ते आपल्याला करता येऊ शकतं. मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 शक्यता आहेत. मराठ्यांचं कुणबी सर्टिफिकेट जर निघालेलं असेल तर सेंट्रलमध्ये कुणबी हे OBCमध्ये असतं, त्यामुळे सेंट्रलचं OBC सर्टिफिकेट मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर सेंट्रलचं OBC सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं, जे फॉर्म नंबर 9चा असतो. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं SCBC किंवा मराठा असं स्वरूपात जर तुमचं सर्टिफिकेट असेल तर मात्र ही SCBC सेंट्रलमध्ये SCBC आपल्याला कॅटेगरी दिसत नाही, फक्त OBC दिसते आणि मराठा ही कास्ट सेंट्रलमध्ये OBCमध्ये येत नाही. त्यांनी मात्र सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट काढू शकतात आणि सेंट्रलमधून EWSमधून फॉर्म भरू शकतात. मराठा कास्टसाठी 2 ऑप्शन्स आहेत. EWS सेंट्रलमध्ये करायचे, ज्यांना कुणबी मिळालेलं आहे त्यांनी मात्र सेंट्रलचं OBC सर्टिफिकेट टाकायचं आहे. त्याचबरोबर जे इतर महाराष्ट्रातले OBC SBC, त्याचबरोबर NT 1, 2, 3 आणि VJ या सर्व कॅटेगरींसाठी सेंट्रलचं OBC NCL नावाचं एक सर्टिफिकेट आहे, ते काढणं आवश्यक आहे. एकंदरीत आत्ताच्या नीटच्या फॉर्मच्या रजिस्ट्रेशनसाठी OBC कॅटेगरीसाठी जे काही सर्व शंका कुशंका किंवा आजपर्यंत येणारे कमेंट्स किंवा फॉर्मच्या संदर्भात आलेले फोन या संदर्भातल्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.